चला एकदम सोप्या पद्धतीने आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवणार आहेत. तर पहिल्यांदा इथे मी ड्रायफ्रुट्स असे काढून ठेवलेत. तर मी एक मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता हे असं पावडर करून घेणार आहे, कारण अख्खे ड्रायफ्रुट्स पण तोंडात आल्यानंतर चांगली लागत नाहीत म्हणून. तर हे बघा छान अशी पावडर तयार झाली आहे. एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि पहिल्यांदा इथं काय करणार आहे मी डिंक तळून घेणार आहे तुपात छान असा. तर साधारण 3-4 चमचे असा डिंक आहे, तो छान फुलेपर्यंत कच्चा नाही राहिला पाहिजे, एकदम कमी गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचा आहे. पाहू शकतो तूप पण छान असं पिलेलं आहे त्या डिंकने. तर हा एका साईडला आता वाटीत काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये मी काय केले, खजूर असते ओली खजूर, ती मी भाजून घेतली थोडीशी आणि नंतर त्यात जी सुकी खजूर असते म्हणजे खारीक असते त्याची पावडर बनवली होती थोडीशी, कारण हे जास्त दिवस तर राहणार नाहीत लाडू म्हणून मी खजूरचा वापर करते. तुम्ही नुसती जी खारीक असते त्याचा पण वापर करू शकता. वेळ नव्हता जास्त म्हणून मी आयतं जे नारळाची पावडर असते ती टाकलेली आहे, त्याच्यात मनुका टाकलाय, परत हे आपल्याला तळलेले डिंक आहेत ते टाकून घ्यायचे आणि ड्रायफ्रुट्सची पावडर एकदम सोप्या पद्धतीने, जास्त असे काही झंझट करत बसायचं नाही, जास्त त्रास नाही, एकदम पटकीने बनतं. म्हणजे असं अचानक काही सुचलं की ही रेसिपी एकदम सोपी आहे. याच्यामध्ये मी काही साखर गूळ वगैरे काहीच टाकलेलं नाही, हा फक्त इलायची पावडर टाकली होती, त्याचं काही शूट करू शकलेली नाही. छान असं हे थोडंसं मिक्स करायचं थोडंसं थंड झाल्यानंतर, कारण खजूर जरा जास्तच गरम राहते म्हणून. आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीने, जास्त तामझाम न करता आणि काहीही साखर गूळ न घालता हे लाडू आपले मस्त असे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका. धन्यवाद.